नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक आता नुकताच झालेली 2024 ची जी क्वेश्चन पेपर आहे अहमदनगर जिल्ह्याची, त्या अहमदनगर जिल्ह्याच्या जी पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा झाली त्या क्वेश्चन पेपर मधले प्रश्नपत्रिकेमधले आपल्याला गणित कोणत्या पद्धतीने विचारलं होतं, आपल्याला ते गणित बघायचे। अतिशय सोप्या पद्धतीने गणित विचारलं होतं आणि ते शॉर्ट ट्रिक मध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करायचे ते आपण बघू। लक्षामध्ये त्याच्यामध्ये बघा, पहिलं गणित विचारलं होतं की 51 नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर मधला। आपल्याला विचारलं होतं जर 2x बरोबर 3y आणि 3y बरोबर 4z तर x y z यांचं प्रमाण किती। अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता। आपण आपल्या गुणोत्तर प्रमाणाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे। अतिशय सोपा प्रश्न होता बघा। आपल्याला x y आणि z चं प्रमाण काढायचे। x y आणि z याचं प्रमाण काढायचं बघा। याच्यामध्ये ज्या टायमाला यापैकी क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस याची किंमत याच्या समोरची असते म्हणून x ची किंमत 3 आहे म्हणून 3 घेतली। y ची किंमत याच्या समोरची आहे म्हणून y ची किंमत 2 आहे। त्याच्यानंतर y ला 2 किमती आहेत। y ची किंमत इकडे पण येते, समोरची किंमत y च्या समोर 4 आहे म्हणून इथे 4 घेतला आणि z ची किंमत समोरची किती आहे 3 म्हणून इथे 3 घेतला। आणि रिकामी जागा जी आहे त्या रिकामी जागा भरून घेतल्या 2, इथे रिकामी जागा आहे 4, याच्या दोन्ही रिकामी जागा भरून घेतल्या। रिकामी जागा भरून घेतल्याच्या नंतर काय करायचे, दोघांचा उभा गुणाकार करायचा आहे। 4 त्रिक 12, त्याच्यानंतर 4 दुने 8 आणि 3 दुने किती 6। सगळ्यांना आपल्याला गुणोत्तर काढायचे। गुणोत्तर काढायचं जर म्हटलं तर काय करावं लागतं की आपल्याला छोटं रूपांतर करावं लागतं, लघुरूप तयार करावं लागतं। सगळ्यांना 2 ने भाग लागतोय। 2 सखी 12, 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6। तर आपलं गुणोत्तर प्रमाण आलंय 6 4 असते। ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर होतं। अतिशय सोपा क्वेश्चन होता बघा। याच्यानंतरचा पुढला जो क्वेश्चन विचारलाय या प्रश्नपत्रिकेमध्ये की एका संख्येचे 45% बरोबर 116। म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगितलं बघा, पुढचा क्वेश्चन आहे एका संख्येचे एक संख्या 45% वाढवली, एक संख्या 45% वाढवली तर 116 होते। तर 116 होते तर ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती, असा क्वेश्चन विचारलाय बघा। अतिशय सोपा क्वेश्चन होता। 45% वाढवले म्हणजे 100च्या पुढे म्हणजे किती 145। 145% म्हणजेच किती 116। ती संख्या म्हणजे 100%। ती संख्या म्हणजे किती 100%। 100%ला किती असा थोडासा प्रश्न विचारत आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे। 100 गुणिले 116 भागिले किती 145 बरोबर आहे। 145 आणि याला 5 ने भाग लागेल। 5 गुणे 10 4 उरले, 5 9 45। त्याच्यानंतर 5 गुणे 10 0 शी 0 बरोबर आहे। त्याच्यानंतर 29 ने याला भाग द्यायचा बघा। 2 पंचे 29 ने जर याला भाग दिला आपण तर कितने भाग जाणार आहे 20 पंचे 100 म्हणजे 4 ने भाग लागेल बघा। कितने भाग लागतोय 4 ने भाग लागेल बरोबर आहे। 20 गुणिले 4 किती 20 चौक किती 80, 20 चौक किती 80 म्हणून याचं उत्तर बी नंबरचं ऑप्शन आहे बघा। आपल्याला दिले बी नंबरचं ऑप्शन म्हणून याचं उत्तर आहे 80। अतिशय सोपा क्वेश्चन होता आणि लक्षामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने क्वेश्चन विचारला होता। त्याच्यानंतर याच्या पुढे आणखी एक क्वेश्चन विचारलाय, कारण की नगर जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय आपण। गुणोत्तर प्रमाणावरती गुणोत्तर प्रमाण असेल, वैवारी असेल, चक्रवाढ व्याज सरळ व्याज असेल, काळकाम योग असेल, याच्यावरती काही प्रमाणात म्हणजे थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये उदाहरणं प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले आहेत। आपण अगोदरची जी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली त्याच्यामध्ये सुद्धा याच टॉपिक वरती जास्त क्वेश्चन विचारले होते। आजही आजच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा याच टॉपिक वरती जास्त क्वेश्चन आहेत। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा विचारलाय ए आणि बी। ए आणि बी यांचे प्रमाण दिले 3:4। ए आणि बी यांचे प्रमाण 3:4 दिले आणि बी आणि सी यांचं प्रमाण 5:6 दिले। किती दिले 5:6। तर ए सी बरोबर किती, ए सी बरोबर किती बघा। हे गुणोत्तर प्रमाणामध्ये आपण बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन घेतलाय बरोबर आहे। आणि या क्वेश्चनचं उत्तर काढत असताना आपण काय केले, ए बी आणि सी तिघांचं आहे असं प्रमाण घेतलंय बरोबर आहे। ए बी चं प्रमाण किती आहे 3:4 म्हणून ए आणि बी च्या खाली लिहून घेतलं 3:4 बरोबर आहे। त्याच्यानंतर बी आणि सी चं प्रमाण आहे 5:6 म्हणून आपण इथे किती घेतलंय 5:6। यापूर्वी सांगितलेले रिकामी जागा काय करायची, फक्त शेजारच्या अंकाने भरून घ्यायची।
इथं 4 आहे, इथं रिकामी जागेत किती येईल 5 येईल. रिकामी जागा भरताना आडवी रिकामी जागा भरायची. काय करायची आडवी, ते उलटा येईल सुलटा येईल कुठेतरी वाकडा तिकडे रेषा मारायचा असला उद्योग करायचा नाही. तर काय करायचं, सरळ सरळ रिकामी जागा आडव्या रेषेत भरून घ्यायची. 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 6 चौक 24. बघ प्रत्येक संख्येला आता इथं 2 ने भाग सगळ्या संख्येला लागणार नाही किंवा 3 ने भाग सगळ्या संख्येला लागत नाही. परंतु तुला विचारलंय काय बाळा, उत्तर विचारलंय काय, ए आणि सी चं विचारलं. ए चं गुणोत्तर किती आहे 15 आहे, ए चं गुणोत्तर किती आहे 15, सी चं गुणोत्तर किती आहे 24, सी चं गुणोत्तर किती आहे 24. तुला ए आणि सी चं गुणोत्तर विचारलंय आणि ए आणि सी चं तुला गुणोत्तर काढण्यासाठी जे आपल्या समोर गुणोत्तर आले 15 आणि 24 याचं लघुरूप तू तयार करू शकतो. 3 5 किती 15 आणि 3 8 किती 24, म्हणून तुझं उत्तर आहे 5 60. पर्याय क्रमांक ए नंबरचा ऑप्शन आहे. बरोबर आहे, पर्याय क्रमांक किती आहे ए नंबरचा ऑप्शन आहे. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता. बरोबर आहे, प्रश्न सगळे सोपेच आहेत परंतु आपल्याला अवघड जातात. बरोबर आहे, प्रश्न सोपेच आहे परंतु अवघड आपल्याला जातात. त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. बरोबर आहे, आपण नेमकी अभ्यासच करतोय की काही वेगळे उद्योग करतोय ते आपण आधी आत्मसात केलं पाहिजे. बरोबर आहे, अभ्यासापेक्षा आपण थोडस काळ्या तोंडाच्या लोकांकडे जास्त बघतोय. बरोबर आहे, काळ्या तोंडाचे लोक असतात. बरोबर आहे, त्यांच्यात आपला जीव जास्त गुंतलेला आहे. या काळ्या अक्षराकडे लक्ष द्या, या काळ्या अक्षराकडे लक्ष द्यायचं. त्या काळ्या तोंडाकडे बघण्यापेक्षा या काळ्या अक्षराकडे लक्ष द्या. बघ याच्यानंतर पुढला प्रश्न काय विचारलाय, बघ याच्यानंतरचा पुढला प्रश्न विचारलाय 13/21, 13/21, त्याच्यानंतर 11/17, त्याच्यानंतर 9/13, त्याच्यानंतर 7/11. बघ हे चार आपल्याला अपूर्णांक दिले आणि अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय बाळा. कोणता विचारलाय, मोठा अपूर्णांक. आता मोठा अपूर्णांक काढायचं म्हणजे काय, यातला काय मोठे अंक बघायचे का, अजिबात नाही. यातले मोठे अंक बघायचे का, अजिबात नाही. तर आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलाय. मोठा अपूर्णांक काढायचा असेल किंवा छोटा अपूर्णांक काढायचा असेल ना तर काय करायचं, इकडे बघ, इकडे बघा, हे बघ, या दोघांचा काय करायचा, तिरका गुणाकार करायचा. हा झाला पहिला टप्पा. या दोघांचा तिरका गुणाकार हा झाला दुसरा टप्पा. नेमके करायचं काय बघ, 17 गुणिले 13 जर केलं 17 तर किती 51, हातचे आले 5, 17 1 17, 17 5 किती 17 5 किती तर 22. बरोबर, 221 आलं. 21 आणि 11चा गुणाकार कर, 11 1 11, हातचा आला 1, 11 2 22, 22 आणि किती 23. म्हणजे इथं आलाय 221, इथं आलाय 231. मोठा कोणता आहे, 231 मोठा आहे म्हणून 11/17 खाली घे. 11/17 काय कर, खाली घे. त्याच्यानंतर बघ या दोन्ही मधला मोठा 13 7 91. बरोबर आहे, 11 9 99. त्या दोन्ही मध्ये मोठा कोणता आहे, 99 मोठा आहे म्हणून 9/13 काय कर, खाली घे. बरोबर, आता याच्यामधला मोठा इथं घेतला, याच्यामधला मोठा इथं घेतला. त्या दोन्ही मधला मोठा कोणता आहे ते आपल्याला शोधायचे म्हणून यांचा गुणाकार केला. 13 1 13. बरोबर आहे, हातचा आला 1, 13 1 13, 13 ने किती 14, इथं 143 आले बघ. आणि 17 गुणिले 9 जर केलं तर 153 आहे आणि 153 हा अपूर्णांक किंवा जो अंक मोठा आहे. म्हणजे याच्या खालचा जो अपूर्णांक आहे त्याच्या खालचा जो अपूर्णांक आहे तो मोठा आहे म्हणून याचा ऑप्शन आहे 9/13 हा अपूर्णांक आहे, मोठा आहे. आलं लक्षामध्ये, सोपी क्वेश्चन पेपर होती, आपण अवघड करून ठेवली. आलं लक्षामध्ये, अवघड करायची गरज नाही, अतिशय सोपी आहे. तुम्ही जर खालच्या संख्येनं वर जर भाग देत बसले, उलटे उद्योग करीत जर बसलास तर तुला वेळ जाणारच आहे. नंतर तुझं आपलं तेच वेळ पुरला नाही, वेळ पुरणारच नाही कारण की तुझा वेळ भलत्याच जागेवर चाललाय. भलत्याच जागेवर वेळ चाललाय बरं तुझा. बरोबर आहे, त्याच्यानंतर पुढचं गुणोत्तर आहे एका आपण या क्वेश्चन पेपर मधलं गणित घेतोय. काय घेतोय, गणित घेतोय. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा पुढला क्वेश्चन आहे एका शाळेतील मुली व मुले यांचे जे प्रमाण आहे 4:5 आहे. किती आहे, 4:5 आहे. मुले आणि मुली यांचं प्रमाण 4:5 बाळ्या, म्हणजे 4 मुली 5 मुली थोडक्यात. बरोबर आहे, जर मुलींची संख्या 76 असेल, जर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती. बघ अतिशय सिंपल क्वेश्चन विचारलाय. काय विचारलंय, जर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती. बरोबर आहे, तर मग काय करायचं बघ, तुला एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 4 76 आहे. बरोबर आहे, 76 ला जर तू 4 ने भाग दिला म्हणजे तुला एक कॉमन अंक भेटून जाईल म्हणून या ठिकाणी बघ 76 भागिले 4 केलं, 4 1 4. बरोबर आहे, 7 मधून 4 गेले, खाली उरले 3, 4 9 किती 36. 19 कॉमन आलाय आणि 19 ने काय कर बाळा, या 5 ला गुणून टाक. 19 5 किती 95, 19 5 किती 95. तर हे बघ आता इथं काय सगळ्यात महत्वाचं पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. लक्षामध्ये त्याच्यामध्ये बी नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे पाढेपाठ करावं लागतील बाळा तुला, पाढेपाठ करावं लागतील. बरोबर आहे, थोडेफार पाढेपाठ कर.
कारण काय त्याच्यामध्ये तुझं भले, त्याच्यामध्ये तुझं भले, थोडे पाठ कर, थोडेसे कॅल्क्युलेशन तुझं सुधार. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमधला एक क्वेश्चन आहे, बुद्धिमत्ता आपण नंतर सॉल्व्ह करतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघ पुढचा एक क्वेश्चन विचारलाय, माधवीने मशीनसाठी 60% रुपये, बघ माधवीने मशीनसाठी 60% रुपये, 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपये खर्च केले. 25% रुपये काय केले? खर्च केले, बरोबर आहे, खर्च केले. जर तिच्याकडे 1800 रुपये शिल्लक असतील, जर तिच्याकडे 1800 रुपये शिल्लक असतील तर सुरुवातीची रक्कम किती, किंवा काय विचारले तिने, तर शिल्लक आहे तर तिने किती रुपये खर्च केले असा प्रश्न विचारलाय. तिने किती रुपये खर्च केले. बघ अतिशय सोपा क्वेश्चन आहे. बघ सगळ्यात महत्वाचं नेमकी या क्वेश्चनला नेमकी सुरुवात कशी करायची, उदाहरण कसं सॉल्व्ह करायचंय, याची सुरुवात कुठून करायची, याच्यामध्ये आपण जास्त गोंधळून जातो. लक्षामध्ये गोंधळून जायची गरज नाही बाळा, तुला गोंधळून जायची गरज नाही. हे बघ मशीनसाठी 60% खर्च केलाय, कच्च्या मालासाठी 25% खर्च केलाय, म्हणजे एकूण किती केलाय खर्च किती केलाय बघ 60% आणि अधिक किती 25% खर्च केलाय, बरोबर आहे. 60 आणि 25 किती 85% त्याने खर्च केली. काय केलंय खर्च झालाय, किती टक्के झालाय 85%. आता आपल्याला माहिती आहे 85% जर खर्च झालाय म्हणजे शिल्लक किती राहिली 15% काय झाले शिल्लक राहिली आपली, काय राहिली 15% शिल्लक आहे. मग 15% शिल्लक आहे आणि आपल्याकडे शिल्लक किती आहे 1800 रुपये, म्हणजे 15%ची किंमत तुला ऑलरेडी दिली बाळा. काय दिली 15%ची किंमत काय दिली तुला ऑलरेडी दिली, किती आहे 1800. आणि तुला विचारले त्याने किती रुपये खर्च केले, तिने किती रुपये खर्च केले, म्हणजे तिने केले 85%, म्हणून 85%ला किती असा क्वेश्चन तुला विचारलाय. अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघ, अतिशय सोपा आहे बाळा, बरोबर आहे. तिरका गुणाकार कर, काय 1800 गुणिले 85 भागिले किती 15, बरोबर आहे. 15 ने भाग दे, 15 1 15, बरोबर आहे. 15 ने भाग देतोय आपण, बरोबर आहे. 15 1 15, 15 1 15, 18 मधून 15 गेले, खाली उरले 3, इथे उरले 3, वरला 0, 30 झाले. 15 2 30, 0 0, म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा 120 गुणिले 85, किती शून्याचा गुणाकार 0 येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 12 ने करतो, 12 5 80, अच्छा आले 8, सॉरी 12 5 60, अच्छा आले 6, 12 8 96, 96 आणि 6 102, 96 आणि 6 किती 102. मग तो उत्तर आलंय 10,200. 10,200 काय होतं उत्तर आलंय, ऑप्शन क्रमांक 3 चं उत्तर होतं. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता, कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे. आपण 12वी पर्यंत शाळा शिकलेलो आहोत, बरोबर आहे. आता तो शिकलाय का नाही ते मला माहित नाही, परंतु पोलीस भरतीची अट आहे 12वी पास लागते बरं त्याला. 12वी पर्यंत आपण जे काही उद्योग केले त्या उद्योगाचाच हा परिणाम आहे, आपल्याला गणित न येणे, बरोबर आहे. 12वी पर्यंत आपल्याला बाकीचे उद्योग होते, 12वी झाल्यानंतर आता दुसरे उद्योग सुरू झाले, बरोबर आहे. 12वी पर्यंत आपल्याला देव दिसला नाही, आता दिसायला लागलाय. देवीचं दर्शन तर झालंच नव्हतं, आता दररोज होतंय, बरोबर आहे. देवीला बी होतंय तुमचं दर्शन, बरोबर आहे. तर या दर्शनाच्या पहिली आपण थोडस चुकीच्या मार्गाने जातोय ही आपल्याला जाणीव झाली पाहिजे, बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघ, जर गाडीने स्वतःचा ताशी वेग 5 किलोमीटरने वाढवला, 5 किलोमीटरने काय गाडीने जर ताशीचा वेग, गाडीने जर ताशी वेग 5 किलोमीटरने वाढवला तर 210 किलोमीटर अंतर जाण्यासाठी गाडी 1 तास कमी वेळ घेते. तर काय विचारला शेवटी प्रश्न, कमी लागतो तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती, तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती. बघ तुला एक क्वेश्चन विचारलाय बघ, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन वरून तुला आणखी एक ऑप्शन सांगतो. आपल्याला माहिती आहे अंतर आहे 210, अंतर किती आहे 210 आहे, बरोबर आहे. आपल्याला वेग शोधायचा सुरुवातीचा आणि नंतरचा, दोन वेग आहे.
दोन्ही वेगामध्ये 5चा फरक आहे. कितीचा फरक आहे बाळा? 5चा फरक आहे. एक वेग आहे तुझा समथिंग जो असेल तो, आणि दुसरा वेग आहे दोन्ही मधला फरक जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे. किती आहे? 5 किलोमीटर पाशीचा. बरोबर आहे. त्याच्यामधून तू जर पर्यायमधून जर गेला तर तू आणखी लवकर जाशील. लक्षामध्ये पर्यायामधून जर गेला तर लवकर उत्तरापर्यंत जाशील. याला एक्स वगैरे मानायचं नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या पर्यायामधून गेल्याच्या नंतर लवकर सुटतात. याला जर आपण जर 35 ने भाग दिला ऑप्शन क्रमांक 4 ने तर 7 5 35, 7 3 21, 30 उरले. 5 1 5, 5 6 30. म्हणजे जर आपण 35 ने भाग दिला तर किती आले उत्तर? इथं 6 आले. 6 तास. बरोबर आहे. आणि आपल्याला विचारले सुरुवातीचा वेग जर आपण 35 घेतला तर हा 6 आलाय. आपण जर याला 40 ने भाग दिला, 40 ने भाग दिला तर आपलं 7 उत्तर यायला पाहिजे होते, परंतु ते येत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 35 हा चुकीचा आहे. जर आपल्याला उत्तर शोधायचंय एक एक पर्याय आपण चेक करून बघायचंय. त्याच्यानंतर दुसरा मी 30 ने भाग देतोय. बरोबर आहे. 210 भागिले 30. पर्याय क्रमांक 3 ने भाग दिलाय. 3 1 3, 3 7 21. 7 तास लागतील. आणि जर मी वेग वाढवला म्हणजे 35 झाला आणि 35 ने याला भाग दिला तर 6 तास लागतील. म्हणजे दोनामध्ये एकाचा फरक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच किती? 30 उत्तर आहे. किती उत्तर आहे? 30 उत्तर आहे. हे पर्यायामधून गेले कारण की एक्स मानून हे उदाहरण थोडंसं मोठं होईल, समजण्यासाठी थोडंसं अवघड होईल. त्याच्यामुळं काही उदाहरणं अशी असतात की ते पर्यावरण लॉजिक घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. 30 किलोमीटर प्रति आवर्स किंवा 30 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. याच्यानंतरचा क्वेश्चन विचारलाय बघ. एका पिशवीमध्ये बघ, थोडासा बुद्धिमत्ता टाईपचा क्वेश्चन आहे पण तरी पण सांगतो इथं. एका पिशवीमध्ये एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. बघा 4 चेंडूचे प्रकार आहेत. किती? तर 4 प्रकार आहेत चेंडूचे. त्याच्यामध्ये पहिला आहे बघ, पहिला प्रश्न दिलाय 12 वगळून, म्हणजे 12 वगळून सर्व निळे चेंडू आहेत. सर्व निळे चेंडू आहेत. मी आपण क्वेश्चन मध्ये बोर्डवरती क्वेश्चन लिहित नाही कारण की वेळ जास्त जातोय. तुम्ही ज्या टायमाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय त्या टायमाला अहमदनगर जिल्ह्याची क्वेश्चन पेपर तुमच्या समोर ठेवून तुम्ही चेक करायचंय आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केले ते. बरोबर आहे. 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत. दुसरं 21 वगळून सर्व 21 वगळून सर्व पिवळे आहेत. त्याच्यानंतर 20 वगळून सर्व लाल आहेत. आणि 19 वगळून सर्व हिरवे आहेत. सर्व हिरवे चेंडू आहेत. तर पिशवीत एकूण चेंडू किती? प्रश्न विचारलाय एकूण चेंडू किती. शेवटी प्रश्न विचारलाय एकूण चेंडू किती. आता बरेच जण हे सॉल्व्ह करताना बघा काय करतात, एक्स मानतात. एक्स बघा काहीतरी समथिंग काहीतरी किंमत घेतात. एक्स मानून जायची गरज नाही. तोंडी अवघ्या फक्त 3 ते 4 सेकंदाचं उदाहरण आहे. बघा सगळ्यांची बेरीज करा. जे वगळून सांगितले 19 आणि 21 किती झाले? 40, 40 आणि 20 60, 60 आणि 12 किती? 72. बेरीज किती आली? 72. आलं लक्षामध्ये. आणि ज्या टायमाला तुम्ही या 72ला भाग देणार आहे, भाग देताना जेवढे चेंडू दिले आहे त्या चेंडू मधून एक अंक कमी करा, एक अंक वजा करा. म्हणजे एकूण किती चेंडूचे प्रकार आहेत? 4 मधून 1 वजा केला, खाली किती उरले? 3. आणि 3 ने याला भाग द्या. बरोबर आहे. म्हणून तुमचं उत्तर किती येईल? 24. तर त्या पिशवीमध्ये 24 चेंडू आहेत. अतिशय सोपा क्वेश्चन होता. फक्त एकूण चेंडू मधून काय करायचं? फक्त 1 वजा करायचं. काय करायचं बाळा? 1 वजा करायचं. प्रश्न मोठा होता पण सोल्युशन अतिशय छोटं होतं. ऑप्शन क्रमांक बी नंबरचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय बघ. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन आहे की 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? अरे बापरे, बऱ्याच वेळेस क्वेश्चन हा विचारलाय. भरपूर वेळा क्वेश्चन विचारलाय संख्या प्रकरणामध्ये. 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली. सरासरी विचारली. काय? 1 ते 97 पर्यंतच्या संख्यांची सरासरी. काय विचारली? सरासरी किती? सरासरी म्हटलं की दिलेल्या संख्यांची फक्त बेरीज करायची. 1 अधिक 97 बरोबर किती? 98 भागिले 2 कंपल्सरी आहे. 2 ने भाग द्या. 2 1 2, 2 4 8, 1 उरला 18 झाली. 2 9 18. म्हणून बाळ्या याची सरासरी आहे 49. किती सरासरी आहे? 49. 4 नंबरचा ऑप्शन होतं बघ. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता आणि या क्वेश्चनला फक्त किती? अवघा फक्त 3 ते 4 सेकंदाचं
उत्तर होतं 3 ते 4 सेकंदामध्ये. पण त्यासाठी तुला आधी पाढेपाठ करावं लागतील, कॅल्क्युलेशन तुझं महत्वाचं असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला होता 250 मीटर लांबीची रेल्वे लागली. बघ ही रेल्वे तुझी, ही काय रेल्वे, हिची लांबी आहे 250 मीटर. बरोबर आहे. हिची लांबी किती आहे 250 मीटर आहे. ताशी वेगाने 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल. हे बघ, हे तुझा प्लॅटफॉर्म आहे पुढं, त्याची लांबी पण 250 आहे. बरोबर आहे. वेग किती आहे 45 आहे. बघ आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. बघ, जो ताशी वेग दिला असेल त्याला 1 शून्य वाढायचा आणि त्याच्या पुढे 36 लिहायचं. 36 म्हणजे सेकंद, आणि ज्याला ताशी वेगाला आपण 1 शून्य वाढून जे शून्य वाढलाय ते आहे मीटर. आता काय विचारलंय तुला, हा प्लॅटफॉर्म तुला पार करायचा आहे. मग आता तुला प्लॅटफॉर्म पार करायचा आहे, प्लॅटफॉर्मचं हे टोक आहे, मग तुझं रेल्वेचं हे टोक थेट इथपर्यंत आलं पाहिजे, तेव्हा काय होईल प्लॅटफॉर्म पार होईल. आणि प्लॅटफॉर्म पार करायचं जर असेल तर रेल्वेला स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी पार करावं लागेल. म्हणजे एकूण किती अंतर पार करायचंय 250 अधिक 250 बरोबर किती 500 अंतर तुला पार करायचंय. हे 500 मीटर आहे. 500 काय मीटर, म्हणून 500ला किती असा क्वेश्चन येईल. लक्षामध्ये तिरका गुणाकार करायचाय, किती येणार आहे 500 गुणिले 36 भागिले किती 450. 0 0 कट झाला. बरोबर आहे. 5 9 45, 5 10 50, 9 1 9, 9 चौक 36, 10 चौक किती 40 सेकंद. किती उत्तर आले बाळा तुझं 40 सेकंद उत्तर आले. अतिशय सोपा क्वेश्चन होता. ऑप्शन क्रमांक बी नंबरचा आन्सर आहे. लक्षामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी एकदम सोप्या टाईपचा क्वेश्चन विचारला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय बघ गणितामधला, एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपण बघितलंय वारंवार चक्रवाढ व्याज सरळ व्याज वरती आपल्याला 2 ते 1 2 3 4 असे क्वेश्चन विचारलेत. काही काही क्वेश्चन पेपर मध्ये, ज्या क्वेश्चन पेपर मध्ये जास्त विचारलेत आणि विचारताना एकदम बेसिक, एकदम साधारण, एकदम सोपे क्वेश्चन विचारले. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुला समजणं गरजेचं आहे. नेमके काय विचारले ते कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता बघ, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज काय दिले बघ. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज 1800 आणि 1890 रुपये, 1890 रुपये आहे. तर व्याजदर किती, व्याजदर किती. अतिशय सोपा क्वेश्चन विचारला होता बघ, अतिशय सोपा आहे. 2 वर्षाचं सरळ व्याज आहे 1800 रुपये. 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे 1800 रुपये. किती आहे 1800 रुपये. 1 वर्षाचं सरळ व्याज किती आहे 1 वर्षाचे सरळ व्याज, 1 वर्षाचे सरळ व्याज म्हणजे 2 याला भाग दिला म्हणजे किती येणार निम्मा येणार, म्हणजे किती 900 रुपये. बरोबर आहे. आपल्याला सांगितलंय 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे, चक्रवाढ व्याज 1890 आहे. किती 1890. बरोबर आहे. 1 वर्षाचं म्हणजे निम्मा होत नाही चक्रवाढ व्याज कधीही. 2 वर्षाचं झाल्यानंतर 1 वर्षाचं डायरेक्ट अर्ध होत नाही. हा, ते व्याजावर व्याज असते, हे लक्षात ठेवायचं बाळा. फक्त आपल्याला माहिती आहे 1 वर्षाचं व्याज किती आहे 900 रुपये, हे सरळ व्याज आहे. हे 2 वर्षाचं आणि हे 2 वर्ष चक्रवाढ, हे दोघांची वजाबाकी करा. 1890 वजा 1800 आणि किती उरले 90. हे का वजा करतोय, कशा पद्धतीने वजा केले जाते, त्याचे कारण का, हे सगळं आपल्या जे सविस्तर जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे वजा का केलं ते कळत. इथं आपण फक्त सोल्युशन करतोय. 90 आलंय, 900 रुपये व्याजावरती, 900 रुपये व्याजावरती 90 रुपये व्याज आहे, तर 100% किती व्याज येईल असा प्रश्न आहे. तिरका गुणाकार केलाय. 100 गुणिले 90 भागिले 900, 0 0 कट, हा 0 हा 0 कट, 9 1 9, 9 1 9, 10 गुणिले 1, म्हणून व्याजाचा दर आलाय 10%. आणि ते 10% तुझं ऑप्शन ए क्रमांकाचं आहे, पहिलंच ऑप्शन आहे 10%. त्या पद्धतीने याचं उत्तर होतं. लक्षामध्ये अतिशय सोपी क्वेश्चन पेपर होती. गणित हे अतिशय सोप्या पद्धतीने विचारलं होतं. जर त्याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन विचारला होता बघा, 94 नंबरचा क्वेश्चन आहे. जे बुद्धिमत्तेमध्ये वारंवार मी लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, अतिशय सोप्या टॉपिक मध्ये आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये, बऱ्याचशा क्वेश्चन पेपर मध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारलाय. तो कसा सॉल्व्ह करायचा आहे तो मी सांगतो. हे बघा पुढचं उदाहरण आहे. एका
एका थैलीमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांच्या नाण्यांचे प्रमाण दिले बघा. 1 रुपया, त्याच्यानंतर 50 पैसे आणि 25 पैसे यांच्या नाण्याचं प्रमाण दिले बघा. नाणीचं प्रमाण किती दिले? 5, 6, 8. बरोबर आहे. 5, 6, 8 दिले. आणि तुला सांगितलंय जर थैलीमध्ये 420 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती? अतिशय सोपा आणि लॉजिकल क्वेश्चन आहे, परंतु आपल्याला या उदाहरणामध्ये बरेच जण गडबड करतात, गडबड होते, नेमके काय चुकतंय ते शोधणं गरजेचं आहे. आता मी सांगतो, नीट लक्ष द्या बघा. या नाण्याचं आपण काय करू? पैशामध्ये रूपांतर करू. कशामध्ये? पैशामध्ये. बरोबर आहे. पैशामध्ये रूपांतर करतो. 1 रुपयाची 5 नाणी, 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे किती पैसे झाले? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे किती? 500 पैसे झाले. किती झाले? 500 पैसे. आलं लक्षात? 50 पैशाची 6 नाणी म्हणजे 6 पंचे 3 म्हणजे किती पैसे झाले? 300 पैसे झाले. आणि 25 पैशाची 8 नाणी म्हणजे 5 8 किती? 200 पैसे झाले. किती झाले? 200. हे आपण पैशामध्ये रूपांतर केले. कशामध्ये? मग आता एकूण गुणोत्तर यांची बेरीज करू. 500, 300, 800, 800, 200 किती? 1000 पैसे झाले. किती झाले? 1000 पैसे. बरोबर आहे. आणि आपल्याला मात्र इथे देताना हे रुपये दिले, आणि जर रुपयाला जर पैशात रूपांतर करायचं असेल तर गुणिले 100 करावं लागतं. किती गुणिले 100. आणि या पैशाला गुणिले, आता याचं जर पैशात रूपांतर केलं तर याचं पैशात रूपांतर बघा. 420 गुणिले 100 आणि याला ह्या पैशाने भाग द्या. याला या पैशाने काय करा? भाग द्या. 2 शून्य 2 शून्य कट, हा शून्य हा शून्य कट, म्हणजे कॉमन अंक किती आलाय? 42 आलाय बाळा. किती आलाय? 42. आणि ह्या 42 संख्येने काय करायचं? आपल्याला 50 पैशाची नाणी विचारली. 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर तो 6 आहे, म्हणून 6 गुणिले कॉमन अंक 42. 42 ला गुणलं 6 दुणे 12, चाला येईल 6 चौक 24, 24 आणि किती? 25. म्हणून 50 पैशाची नाणी जी आहेत ती किती आली बाळ्या? 252 आली. आणि 252 हे तुझं याच्यामधलं उत्तर आहे. C क्रमांकाचं. अतिशय सोपा क्वेश्चन होता, परंतु कसा सॉल्व्ह करायचा हे समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ज्यांनी या पोलीस भरतीमध्ये चुका केल्या त्यांनी दुरुस्त करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण की नवीनच भरती आपल्या समोर येणार आहे, आणि त्या भरतीसाठी तुम्हाला काय करायचंय? पुन्हा तयार व्हायचंय. खचून जाऊ नका. प्रयत्न करणं आपलं काम आहे. इमानदारीने प्रयत्न करा. लक्षामध्ये, नाहीतर कॉलेज सुटलं की तू स्टँडवर, बरोबर आहे, स्टँडवर गेला तर मग तू पासच झाला. परीक्षा मग नापास झाल्याच्या नंतर मग तुझी परिस्थिती अवघड होऊन जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्टँडवर फिरू नको. स्टँडवर नको फिरू. उदाहरण आहे की पुढचं उदाहरण दिलं बघा. 16 वस्तूंची सरासरी 32 आढळते. बघा, 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आहे. सरासरी म्हणलं की 16 गुणिले 32. एकूण वस्तू 16 आहे, सरासरी 32 गुणाकार केला. 16 दुणे 32, 3, 16 त्रिक 48 आणि 3 किती? 51. म्हणून एकूण वजन 16 वस्तू किती झाले? 512 झाले. किती झाले? 512. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपण सांगितले, पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी, बघा, 2 वस्तूचं चुकीचं वजन मोजण्यात आले. कोणत्या येतात? एक आहे 34 आणि दुसरी आहे 26. म्हणजे याच्या ऐवजी शब्द वापरलाय. काय वापरलाय? याच्या ऐवजी काय सांगितलंय? 24 आणि 16 अशी नोंद आढळली. कोणती? 24 आणि 16 अशी नोंद केली. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला वापरायचं कोणतं होतं? हे वापरायचं होतं. काय करायचं होतं? वापरायचं कोणतं होतं? 34 आणि 26. पण वापरलंय कोणतं? 24 आणि 16. वापरलंय कोणतं? 24 आणि 16. मग हे जर आपण फेर तपासणीनंतर हे आपल्या लक्षात आलंय असं उदाहरणामध्ये सांगितलंय, तर त्यांची फेर तपासणीनंतर सरासरी किती असा प्रश्न विचारलाय. मग आता मला सांगा, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. मग चुकीचं जे आहे ते वजा करू, बरोबर जे आहे ते प्लस करू. आपलं उत्तर येऊन जाईल बघा. चुकीचं किती? 24 आणि 16 किती? 40. 24 आणि 16 किती? 40. यातून काय केलं? हे वजा करून टाकले चुकीचे. 2तून 0 गेला 2 आणि 51 मधून 4 गेले, खाली किती उरले? 47. बरोबर आहे. 51 मधून 4 गेले, खाली किती उरले? 47. आणि जे बरोबर आहे ते प्लस करू. 34 आणि 26 हे किती झाले? 34 आणि 26 किती? 60. किती? 60. आणि 60 काय करू? याच्यात प्लस करून टाकू. 2 2, 7 आणि 6 13, 1, 4 आणि 1 किती? 5. 532 हे त्यांचं फेर तपासणीनंतर असणारं वजन आहे, आणि त्याची सरासरी काढायची. सरासरी म्हणजे एकूण संख्येने भाग द्यायचा. एकूण संख्या 16 आहे म्हणून 16 ने भाग दिला. 16 1 16, 16 त्रिक
48 सोलत्री किती 16 32 सोलत्री 48 खाली किती उरले 48 मधून 3 आणि 2 किती 5 उरले 52 झाले परत सोलत्री 48 परत किती सोलत्री 48 परत 52 मधून 48 गेले 4 उरले पॉईंट दिला 40 झाले 16 पंचे किती 80 म्हणून तुझी नवीन सरासरी भाड्या 33.5% सॉरी 5 आली आणि ही 5 तुझं उत्तर आहे बघ याच्यामध्ये पर्यायामध्ये तुला ऑप्शन दिलेला आहे बरोबर आहे पर्यायामध्ये ऑप्शन किती आहे 33.5 बरोबर आहे 33.5 तुझं ऑप्शन आहे लक्षामध्ये तर एक मिनिट थोडासा भागामध्ये गोंधळ झाला 40 भाग होता 16 16 16 दुने 32 खाली 8 उरले 80 झाले 16 पंचे 80 म्हणून तुझं उत्तर 33.25 आहे किती आहे 33.25 भाग देण्यामध्ये थोडीशी गडबड झाली होती आणि लक्षामध्ये या पद्धतीने हे उदाहरण होतं अतिशय सोपं आणि सिंपल उदाहरण होतं त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय बघ तुला मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्या आहेत मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या 2 बस गाड्या एका दिशेने चालल्यात बघ बाळ्या आपण रेल्वे प्रकरणामध्ये बघितलेलं आहे जर दोन्ही गाड्या एकाच दिशेने जर चालल्या दोन्ही गाड्या जर एकाच दिशेने चालल्या तर आपण वेगाची काय करतो वजाबाकी करतो दोन्ही गाड्या जर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालल्या तर आपण वेगाची काय करतो बेरीज करतो मग आता इथं काय दिलंय बघ 2 गाड्या आहेत मुंबईहून पुण्याला चालल्यात हे बघ इथं मुंबई बरोबर आहे मुंबई आणि मुंबईवरून इकडे काय चालली पुण्याला गाडी चालली कुठं चालली पुणे बरोबर आहे पहिली गाडी जी आहे ती किती वाजता निघते बघ पहिली गाडी सकाळी 8 वाजता जाते किती वाजता 8 वाजता तिच्या वेगाने जाते 80 किलोमीटर प्रति आवर्स वेगाने जाते बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरी गाडी 9 वाजता निघते बाळा किती वाजता 9 वाजता आणि ती किती वाजता जाते ताशी 100 किलोमीटर वेगाने जाते किती जाते 100 किलोमीटर प्रति आवर्स तर प्रश्न विचारलाय दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता दिसतील आता हे अतिशय सिंपल आहे पहिली 8 वाजता गेली ही 9 वाजता गेली ही पहिली 8 वाजता गेली 1 तास अगोदर गेली 1 तास अगोदर गेली म्हटल्याच्या नंतर ती 1 तास अगोदर गेली म्हणजे किती किलोमीटर गेली असणार 80 किलोमीटर कारण एका तासात ती 80 किलोमीटर जाते बरोबर आहे दुसरी गाडी सुटायच्या अगोदर ती 1 तास अगोदर गेली म्हणजे किती गेली 80 किलोमीटर गेली आणि दोन्ही गाड्यांची दिशा एकच आहे दोन्ही गाड्या दिशा एकच आहे आपण काय करतो दिशा एक असल्यावर वजाबाकी करतो म्हणून 100 वजा 80 बरोबर किती आलं 20 आणि या 20 ने काय करायचं फक्त याला भाग द्यायचा आहे 20 एक 20 20 चौक 80 त्या दोन्ही गाड्या 4 तासांनी एकमेकीला भेटतील किती तासांनी 4 तासांनी म्हणजे किती वाजता भेटतील 9च्या पुढे 4 म्हणजे 9च्या पुढे 4 जर म्हणलं तर किती 10 11 12 आणि 1 वाजता भेटते किती वाजता भेटतील दुपारी 1 वाजता दुपारी किती वाजता 1 वाजता भेटते आणि लक्षामध्ये अतिशय सोपा आणि सिंपल होता क्वेश्चन लॉजिकल क्वेश्चन होता अवघड काही नाही त्याच्यामध्ये आणि लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला होता पुढचा क्वेश्चन देताना आपल्याला थोड्याशा मोठ्या स्वरूपामध्ये क्वेश्चन दिला होता परंतु क्वेश्चन अतिशय सोपा क्वेश्चन होता मग नेमकी काय क्वेश्चन विचारलाय बघ बरोबर आहे अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला बघ 3/5 हिस्सा काय दिलाय घरी दिलाय बरोबर आहे पगारात त्याच्यानंतर उरलेल्या पगारातला निम्मा हिस्सा कसा काढायचा इकडे बघ निम्मा म्हणजे किती 3/5 त्याला भागीला आपण 2 करतो म्हणजे 3/5 होतं जेव्हा हे वरती जातो बरोबर आहे हे जेव्हा वरती जाईल इथं गुणले 2 करणार तुम्ही बरोबर आहे किंवा 1/2 मग आता 3/5 चा निम्मा हिस्सा आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे 3/5 चा आता हे बघ 3/5 आपण घरी दिलाय मग शिल्लक किती राहिला उर्वरित सांगितलाय शिल्लक किती राहिला हिस्सा 5 तून 3 गेले म्हणजे 2/5 शिल्लक राहिला किती राहिला 2/5 शिल्लक बरोबर आहे 2/5 मधला निम्मा हिस्सा हे बघितलं निम्मा हिस्सा 2/5 म्हणजे किती 1/5 हा निम्मा हिस्सा बरोबर आहे हा निम्मा हिस्सा कोणाला दिलाय त्यांनी शेतीसाठी खर्च केलाय बरोबर आहे हा शेतीसाठी खर्च झालाय 1/5 निम्मा आहे शिल्लक पण निम्माच राहिला शिल्लक सुद्धा निम्माच राहिला म्हणजे किती राहिला 1/5 राहिला बरोबर आहे आणि पुढे सांगितले परत त्याने निम्मा आणि उरलेल्या पैकी निम्मा पुन्हा मुलाला दिला बरोबर आहे आता 1/5 चा पुन्हा निम्मा 1/5 चा पुन्हा निम्मा जर केला तर याचा निम्मा किती येईल 1/5 चा निम्मा जर केला तर किती येणार आहे 1/10 येईल काय याला हा निम्मा हिस्सा आहे काय निम्मा हिस्सा आहे आणि हा सुद्धा काय दिलाय मुलाला दिलाय कोणाला दिलाय मुलाला म्हणजे शिल्लक हिस्सा राहिला किती फक्त 1/10 आणि 1/10 म्हणजे
तुला किती रुपये शिल्लक आहे तुझ्याकडे? 600 रुपये. 1/10 म्हणजेच किती? 600 रुपये. तर आपल्याला मूळ पगार विचारलाय, 10 इकडे आले गुणले होते, म्हणून 600 गुणले 10 बरोबर किती? तुझा मूळ पगार किती आहे? 6000 रुपये आहे. किती? 6000 रुपये. अतिशय लॉजिकल आणि सिंपल क्वेश्चन होता हा. पण त्याच्यामध्ये आणखीन एक 99 क्रमांकाचा क्वेश्चन विचारलाय बघ. थोडेसे काही उदाहरण थोडेसे गोंधळातले होते, गोंधळून टाकणारे होते, परंतु थोडासा विचार करून आपल्याला ते उदाहरण सॉल्व्ह करायचे होते आणि लक्षामध्ये थोडासा विचार करून सॉल्व्ह करायचे होते. तर पुढचा एक क्वेश्चन दिलाय बघ. एका शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटार कार आहे. बघा 0.30% लोकांकडे काय? मोटार कार आहे. हे लोक जे असणार आहेत त्यांच्याकडे मोटार कार आहे, मोटार कार. त्याच्यानंतर दुसरा जे बी शहर आहे, हे ए शहर आहे, दुसरं बी शहर. बी शहरामधल्या 48,000 लोकांपैकी 0.25% लोकांकडे मोटार कार आहे. यांच्याकडे पण मोटार कार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे विचारलंय सी मध्ये 50,000 लोक आहेत. सी मध्ये 50,000 लोक आहेत आणि या 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तीकडे मोटार कार आहे. या 50,000 लोकांपैकी किती? 300 लोकांकडे मोटार कार आहे, मोटार कार. बघ इथं डायरेक्ट तुला आकडा दिलाय, किती लोक आहेत? 300 लोक. तुला इथले आकडे काढायचे म्हणजे हे बघ, हे 2 शून्य गेले, बरोबर आहे. आणि या तिसरे जर याला बोललं तू तर किती उत्तर येणार आहे? बघ, शून्याने कोणत्याही संख्येला बोललं तर उत्तर 0 येणार आहे. मग हे बघ 3 0 0, 3 दुने 6 आणि 3 5 15, बरोबर आहे. 2 पॉईंट दिले म्हणजे उत्तर किती आले? 156 लोकांकडे मोटार कार आहे. याची मोटार कार बघ, 2 0 कट झाले, 25 ने याला गुणतोय, 25 0 0, त्यानंतर 25 8 200, 20, त्याच्यानंतर 25 100, 100 आणि 20 किती? 120. इथं 2 पॉईंट आहे म्हणून 2 पॉईंट दिले. म्हणजे इथं 120 लोकांकडे मोटार कार आहे, इथं 156 लोकांकडे मोटार कार आहे, इथं 300 लोकांकडे मोटार कार आहे. आणि आपल्याला ऑप्शन क्रमांक बघायचा आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? 300 वाला आहे, म्हणजे सी सगळ्यात मोठा आहे. सी काय आहे? सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर बी काय आहे? त्याच्यानंतरचा छोटा कोण आहे? ए आहे, 156, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण आहे? ए. आणि ए नंतर सगळ्यात लहान कोण आहे? तर बी आहे, बरोबर आहे. आणि हे ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये शोधायचे. आणि याच्यामध्ये ऑप्शन आहे सी सर्वात मोठा आहे, बरोबर आहे. सी सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर ए त्याच्यापेक्षा लहान आहे, बरोबर आहे. हेच ऑप्शन आपण असं पण करू शकतो बघा. बी लहान आहे ए पेक्षा, ए लहान आहे सी पेक्षा. हे ऑप्शन आपल्याला बघायचे. आणि हे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये, बरोबर आहे. हे फक्त उलटले राहील. हे ऑप्शन आहे काय? बी मध्ये, म्हणून याचं उत्तर आहे बी. आणि याच्यातला या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा क्वेश्चन विचारलाय, तोही अतिशय सोपा होता लक्षामध्ये. आणि या क्वेश्चनचं उत्तरही बघा 5 ते 10 सेकंदामध्ये सुटेल इतका सोपा क्वेश्चन विचारलाय. ए आणि बी या दोघांच्या वयाची सरासरी 20 आहे. हे बघा, ए अधिक बी किती? 20. बी अधिक सी किती आहे? सरासरी 19. आणि सी अधिक ए यांची सरासरी किती आहे? 21 आहे. किती? 21. सरासरी म्हटले 2 अंक आहेत म्हणून सगळ्याला 2 ने गुणून घेतलं, बरोबर आहे. 20 दुने 40, यांचे एकूण वय 40 झालं. 19 दुने 38 आणि 21 दुने किती? 42. आपल्याला विचारलंय. आणि ज्यावेळेस बघा ए अधिक बी अधिक सी बरोबर, या सगळ्यांची बेरीज करायची आणि भागिले 2 करा, कारण की प्रत्येक अंक 2 वेळेस आहे. म्हणून 40 42 म्हणजे 4 1 4 4 3 12, म्हणजे बेरीज किती आली? 120. भागिले 2 करा, 2 ने भाग दिला 60 आलं. म्हणून एबीसीचं प्रमाण किती आलंय? 60 आलंय. एबीसीचं प्रमाण किती आलंय? 60 आलंय. आणि तुम्हाला शेवटी विचारलाय तर ए ची किंमत किती? ए ची किंमत काढायची असेल तर बीसी वजा करावं लागेल. बीसी काय करावं लागेल? वजा. मग बीसी ची किंमत किती आहे? 38. एबीसी ची किंमत किती आहे? 60. याच्यामधून बीसी वजा केला, ए शिल्लक राहील. 10 मधून 8 गेले 2, इथं 5 झाले, 5 मधून 3 गेले 2, म्हणून याची किंमत किती आली? 22. हे तुमचं ऑप्शन क्रमांक बी मधलं उत्तर होतं. लक्षामध्ये अतिशय सोपी प्रकारचे क्वेश्चन पेपर होते. काही क्वेश्चन गोंधळ टाकणार होते, परंतु ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. लक्षामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. अभ्यास करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नेमकी चूक कुठे झाली ते शोधण्याची गरज आहे लक्षामध्ये. आणि आपण प्रत्येक जिल्ह्याची क्वेश्चन पेपर
प्रत्येक दिवशी दररोज आपण एक व्हिडिओ टाकून आपण प्रत्येक दिवशी जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर झाल्यात त्याच्यामधलं गणित हे टॉपिक आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित आहे, शॉर्ट ट्रिक व्यवस्थित आहे, तुमच्या भविष्यासाठी ती गरजेची आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जिथं अडचण आहे तिथं मला कमेंट करून सांगा. लक्षामध्ये